तर व्हॉट्सअप एव्हरीवन, वेलकम बॅक टू भाऊचा शो. मागच्या एपिसोडला तुम्ही जे काही प्रेम दिलंय खरंच खूप भारी वाटलं अँड थँक्यू सो मच गाईज. अजूनही आम्ही कॉमेंट्स वाचतोय आणि काही कॉमेंट्सवर आम्ही अजूनही हसतोय. पण आज थोडंसं लेवलअप करूयात. आज आपण रिॲक्ट करणार आहोत या वर्षातल्या सर्वात मोस्ट अवेटेड टीजरपैकी एका टीजरवरती. ड्यून पार्ट 3 याच्यावरती आपण रिॲक्ट आणि रिव्ह्यू करणार आहोत. आणि ऑनेस्टली ड्यूनबद्दल आम्हाला जितकं माहिती आहे त्यापेक्षा जास्त आम्हाला कन्फ्युजन आहे. आणि ड्यून म्हटलं की आमच्या गँगमध्ये एक तरी मूवी सिनेमा एक्सपर्ट माणूस तर हवाच. त्यामुळे मराठीमध्ये पॉप कल्चर, ॲनिमे आणि सिनेमाबद्दल बोलायचं म्हटलं की एक नाव नक्की समोर येतं. त्यामुळे प्लीज वेलकम बाबा मेघपूल. हॅलो, नमस्कार. स्वागत आहे बाबा, तुझं खूप खूप स्वागत आहे. आणि आज फक्त तू एक रिव्ह्यूअर म्हणून आम्हाला या पॅनलवरती नको आहेस, तर आज तू आमच्या गँगचा मेंबर म्हणून आम्हाला जॉईन झाला. नक्कीच. त्यामुळे थँक्यू फॉर इन्व्हायटिंग मी. मोस्ट वेलकम. आणि खरंच तुझं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत. आपण खूप धमाल करणार आहोत. त्यामुळे पुन्हा एकदा अथर्व तुझं खूप खूप स्वागत आहे. आणि प्लीज लेट्स वेलकम बाबा मेघपूल ऑन अ पॅनल. बाबा मेघपूल नंतर आपल्याकडे आपला हर्षल आहे. म्हणजे कोणत्याही गोष्टीचा उपाय ज्याच्याकडे नक्की असतो, फक्त स्वतःच्या आयुष्याचा अजून तो शोध सुरू आहे. आणि त्याचसोबत आपल्यासोबत आपला तेजस आहे, आपल्या सर्वांचा आवडता सभ्य संस्कारी मुलगा. दिसायला एकदम शांत, पण हॉट टेक द्यायची वेळ आली की तो स्वतःची सिस्टीम हँग करून घेत असतो. पण असा माझा भाऊ, माझा जीव आहे वाला तेजस आपल्यासोबत आहे. आणि मी तुमचा भाऊ, तुमचा होस्ट राजस. तर चला, आता सगळ्यांची ओळख झालीच आहे, पण भाऊच्या शोमध्ये गँगमध्ये सामील व्हायचं असेल तर आधी एक छोटासा वाईट चेक द्यावाच लागतो. अँड आय एम शुअर तो गरजेचा पण आहे. सो लेट्स वेलकम बाबा मेघपूल टू आर भाऊचा वाईट चेक. आणि याचे रूल्स अगदी सिम्पल आहेत. जास्त विचार नाही करायचा आहे. पहिल्यांदा जे काही डोक्यात येईल तेच उत्तर द्यायचं आहे. सो सगळ्यात पहिला प्रश्न आपला बाबा मेघपूल म्हणजेच अथर्वसाठी आहे की ब्रेक इट ऑन. एका दिवसासाठी जर अथर्वला म्हणजेच बाबा मेघपूलला डेनिस विल्नोव किंवा क्रिस्टोफर नोलन बनायची संधी मिळाली तर काय बनणार? आधी माझ्या डोक्यात नोलन आलं होतं, कारण ऑब्व्हियसली फॅन आहे, पण मी डेनिस बनायला आवडेल मला. सेकंड क्वेश्चन टू यू. मार्वल खरंच ओव्हर रेटेड आहे की नाही? फक्त हो किंवा नाही. एंड गेम नंतर झालंय. ओके. जर ड्यून मध्ये एक मराठी ऍक्टर तुला घ्यायचा असेल किंवा ऍड करायचा असेल तर तो कोण असेल? मी दोन सांगेल, शरद केळकर आणि उपेंद्र लिमे. ओ माय गॉड, दिस इज क्रेझी. पुढचा प्रश्न. मूवी बघताना तू जेव्हा कोणता मूवी बघतो, अॅनिमे बघतो, तुझ्यातला क्रिएटर पहिले जागा होतो की एक फॅन पहिले जागा होतो? ड्युअल पर्सनॅलिटी ती माझी जागी होती. म्हणजे बाबा मेघपूल पण असतो आणि अथर्व पण असतो. तुझा ऑल टाइम फेवरेट अॅनिमे कॅरेक्टर कोणता? गोकू. क्या बात आहे. आणि सेकंड जर म्हणाल तर दोन आहेत, बर्झर्क मधला गट्स आणि लुफी. क्या बात आहे. क्रेझी. लुफी आय गेस बऱ्याच लोक क्रेझी गुड. आमच्याकडे पण अर्धवट अॅनिमे बघणारा हर्षल आहे. मी जसं तुला मगाशी विचारलं की तुझं फेवरेट अॅनिमे कॅरेक्टर कोणता आहे, पण असंही असू शकतं की तुझी फेवरेट अॅनिमे सिरीज कदाचित वेगळी असू शकते. सो बाबा केला होता प्रश्न, तुझी ऑल टाइम फेवरेट अॅनिमे सिरीज कोणती आहे? ऑल टाइम फेवरेट मी ड्रॅगन बॉलच मध्ये. म्हणजे ती बघता ग्रोअप झालो मी. म्हणजे ऑलमोस्ट मी 4 वर्षाचा होतो तेव्हापासून मी अॅनिमे बघतोय. आणि जेव्हा माहिती पण नव्हतं की या गोष्टीला अॅनिमे म्हणतात, तेव्हापासून ती अॅनिमे म्हणजे ती फेवरेट आहे माझ्यासाठी. शेवटच्या प्रश्नाकडे मी येतो आता. ओके. की ड्यून पार्ट 3 बद्दल तुझी एक्साइटमेंट किती आहे? 1 ते 20 मध्ये तुला जर रेट करायचं असेल तर? 20च करेल. ट्रेलर मध्ये जे काही दिसलंय, मोस्टली टीजर असेल किंवा जे, त्याच्याने जी एक्साइटमेंट फिलअप झाली ना, ती आता नाही थांबवू शकत लवकर. बस, तर आता एक्साइटमेंट पण आपल्याला समजली आहे मित्रांनो. आणि ऑनेस्टली आमची पण जवळपास तीच अवस्था आहे जी बाबा मेघपूलची आहे. त्यामुळे ड्यूनचा पहिला भाग आपल्याला एक वेगळ्याच विश्वात घेऊन गेला होता, आपण बघितलंय. दुसऱ्या भागाने त्या विश्वाचा स्केल अजून एका वेगळ्याच लेवलला नेऊन ठेवला होता. आणि आता वेळ आली आहे ड्यून पार्ट 3 ची. चित्रपटाचं दिग्दर्शन पुन्हा एकदा डेनिस विल्नोव यांनी केलं आहे. आणि वॉर्नर ब्रोस पिक्चर्स हा चित्रपट वर्ल्ड वाईड डिस्ट्रीब्यूट करत आहेत. तर मित्रांनो, जास्त वेळ न घालवता बघूयात अरॅकिस आपल्यासाठी काय घेऊन आलाय. सो लेट्स रोल द टीजर. I trusted you! You promised me that you would never take power in your name. क्रेझी. भावानो, ही फ्रेम बघून तुम्हाला काय आठवत आहे का? मागचंच जे त्यांनी सुरुवात केली ना वॉरची, तेच. आणि पहिल्या त्याच्या आधीचा डायलॉग बघून नाही वाटते की आता त्यांच्यात पण कॉन्फ्लिक्ट होणार आहे, तिच्यात आणि पॉल मध्ये.
ऑब्व्हियसली म्हणजे त्यांनी टीजरची सुरुवातच तशी केली आहे की मागचा पार्ट जिथे एंड झाला त्यानंतर त्यांच्यात ऑब्व्हियसली काहीतरी कॉन्फ्लिक्ट झालं असेल, बोलणं झालं असेल, आणि ही फ्रेम म्हणजे तेच त्यांनी जो मागचा होली वॉर चालू केलाय त्यानंतरच सगळं दृश्य मला याच्यात दिसतंय. You convinced me that this was your home. That I was your home. हा शॉट, क्लाइम करायचा. हा वाला शॉट बनतो हा वाला शॉट पैसा वसूल शॉट असणार आहे. कारण की लास्ट टाइम आपण हा शॉट बघितला होता ज्यावेळेस तो लिसन अल गलीब डिक्लेअर झाला होता डिक्लेअर झाला होता आणि त्याच्यानंतर तो फायनली आता कितीतरी हजारो लाखो लोकांना फ्रीमॅन जे लोक आहेत त्यांना डिलिव्हर करतोय काहीतरी. तो असा थिएटरला बघताना मजा येणार आहे. ऍब्सोल्यूट सिनेमा असणार आहे. मी तर साऊंड क्वालिटी इमॅजिन करतोय. क्रेझी. तुम्ही जर इथे काहीतरी बघितलं असेल, आय थिंक 2 मुलं दिसतात आणि सन्नी चानी आपल्याला दिसतंय, चानीच्या हातात काहीतरी एक रुमाल आपल्याला काइंड ऑफ स्कार्फ दिसतोय आणि तिच्या बाजूला 2 छोटी मुलं आहेत. ऑब्व्हियसली इट इज डॅम प्रेडिक्टेबल की ते पॉल अट्रायडियसचे पुढचे 2 म्हणजे पुढचं जनरेशन आहे. ते पॉल अट्रायडियसचे कदाचित 2 ट्विन्स असू शकतात. प्रोबेबली. What do you know about me? क्रेझी. हा जो लुक आहे ना, क्रेज आहे. हा जो लुक आहे ना, हे टोटल काहीतरी नवीन पॉल अट्रायडियसचा अवतार हे ट्रान्सफॉर्मेशन आहे डायरेक्ट. पॉल अट्रेडिस टू मसाया. And listening. You have conquered the galaxy. हे मला थोडस असं इंडियन टाईपचं एखादं घेतलंय त्यांनी वाटतंय. थोडस बघून टेम्पल्स टाईप वाटतंय ते आपल्याला. समुद्रातले द्वारका वगैरे असं काहीतरी. हा म्हणजे त्याचं सिमिलर आहे, मी समजू शकतो. हा त्याचं म्हणणं काय आहे. You destroyed thousands of. इव्हन या फ्रेम मध्ये आपल्याला दिसतंय ना, तर हे क्रिमेशन ग्राउंड आहे त्यांच्या पद्धतीचं आणि ती राख आहे, त्या राखेमध्ये ती चालते ऍक्च्युली. फक्त ती कोण चालते ते आपण पुढे बघू. Worlds. What are your thoughts on that? क्रेझी. दिस इज लाईक द मोस्ट सरप्राइझिंग इव्हेंट फॉर मी. कारण की आपण जेसन मोमोआला बघतोय आणि माझ्या डोक्यात आता एकच प्रश्न आहे की जेसन मोमोआ जे डंकनचं कॅरेक्टर होतं, इफ आय एम नॉट रॉंग, राईट. डंकन इडाहो, आणि तो मागच्या चित्रपटात लिटरली मेला होता. आता मला तुम्हाला सर्वांनाच विचारायचं, तुम्ही पॅनलवर आहात तर, की हा जिवंत कसा होऊ शकतो? म्हणजे कदाचित त्याचा जुळा भाऊ आहे की काय कॉन्सेप्ट आहे? एक तर तो परत जिवंत झालाय, नाहीतर मग त्याला जिवंत वगैरे असू करण्यात शकतो. आलंय. हा. Okay, let's see in the movie. I think you're way beyond redemption. Why are you here? भाईसाहेब, आपण जे बाहुबलीचं डिस्कस केलं तसंच आपल्याला इथे बल्लाल देवचा पुतळा होता, इथे पॉल अट्रायडियसचा जो नवीन अवतार आहे त्याचा ह्यूज पुतळा दिसतोय. फक्त एवढंच आहे की दगडाचा आहे, तिकडे सोन्याचा होता. यांच्याकडे पैसे नव्हते. बजेटचा मे बी इश्यू असतो. बजेटचा इश्यू होता. असं नका म्हणू रे, असं नका म्हणू. हॉलिवूड वाल्याला मारतील आपल्या. Are you here to deliver a peace proposal? Peace is a good thing. या कॅरेक्टर बद्दल काय वाटतंय तुम्हाला? अरे, हे तर प्रिव्हियस पार्ट मध्येच खूप क्रेझी कॅरेक्टर दाखवलं होता. द पर्सन हु प्लेज विथ असा दिमाग के साथ खेळणे वाला कॅरेक्टर. कारण की मागच्या पार्ट मध्ये तिला फक्त इंट्रोड्यूस केलं होतं आणि ती आता पॉल अट्रायडियसची बायको असणार आहे. राईट. पर्सन विथ पॉवर. हा, तर तिची काहीतरी खेळी असणार 100%. ती काहीतरी लय बेकार लेवलचा गेम खेळू शकते, माइंड गेम. राईट. Why should I refuse? Because it's meant to destroy you. क्रेझी. मित्रांनो, तुम्ही या कॅरेक्टरला ओळखलं का? हो. आय थिंक हा स्टिलगार आहे. फ्रेमेन आर्मीचा हेड आहे स्टिलगार, आणि स्टिलगारचा पार्ट 2 मध्ये खूप महत्वाचा रोल होता कारण की तो एकमेव पॉल अट्रेडियसचा म्हणजे लिसन अल गलीबचा खूप मोठा फॉलोअर होता. आणि आता तो एक नवीन जागा बघतोय जिथे त्याला पाणी बघायला मिळतंय, एक नवीन पूर्ण प्लॅनेट सारखं काहीतरी फील आहे. We plan to strike at the core of Imperial power. You intend to kill Paul? Regime change. Idiot. You've just signed our death warrants. विषय होणार आहे दोघांचा. विषय. म्हणजे इथे हे क्लिअर आहे की हा काहीतरी पॉल अट्रेडियसचा अराउंड करणार आहे. कारण की ती तर बोलली त्याला काहीतरी की तू आपलं डेथ वॉरंट साईन करतोय, त्यामुळे डेफिनेटली समथिंग. आणि यामधून एक क्लिअर होतं की पॉल अट्रेडियसची बायको जी थ्रोनमुळे झाली आहे ती पण कदाचित त्याचा भाग असू शकते. ती डायरेक्ट खेळणारच आहे माइंड गेमात. ती बसलीच आहे तिचा. I found someone.
feel to be human like everyone else, Paul Atreides? You have no हे कॅरेक्टर नवीन वाटतंय पण Yes. तुमचे एनी गेसेस? ती आय थिंक आलिया ॲट्रेडिस असेल मे बी. त्याची बहीण I त्याची think. बहीण बहीण असेल. मागच्या पार्ट मध्ये आपल्याला दिसलं होतं पॉल अट्रायडियसची आई एक रेवर्ड मदर एक दाखवली होती आणि ती प्रेग्नंट होती. ऑब्व्हियसली हे मग 15, 16, 20 वर्षांनंतरच असणार आहे पण तीच हा. मुलगी असणार आहे तीच मुलगी असणार आणि आहे तिचं mostly. नाव जसं बाबाने सांगितलं की आलिया अट्रायडियस आहे. सो शी इज गोइंग टू बी दिस कॅरेक्टर. आय एम व्हेरी शुअर जेवढी ताकद पॉल अट्रायडियस कडे आहे तेवढीच ताकद ईशाकडे पण असणार. जसं बॉबी देओलचा लुक होता अॅनिमल मध्ये त्या टाईपचा लुक मला फिमेल ॲनिमल. फिमेल अॅनिमल म्हणू शकतो आपण. लेट्स गो हेड. no fear, do you? I fear dishonor. You sound like an Atreides. I've been told I was one. क्रेझी. मी फक्त हा सीन बघण्यासाठी ड्यून 3च्या पहिल्या दिवशी पहिल्या शोला जाणार आहे कारण की दिस इज क्रेझी. हे ज्यावेळेस तुम्ही आयमॅक्स मध्ये बघाल मित्रांनो तुमची फाटून हातात येईल पण इतका भारी एक्सपिरियन्स तुम्हाला येणार आहे कारण की ज्या पद्धतीने सँडवॉर्मला अख्ख्या आयुष्यात कोणी थांबवू शकलेलं नाहीये तो सँडवॉर्म येऊन लिटरली थांबलाय तो. शानीच्या समोर थांबलाय आणि जसं आपण घोड्याला हात लावतो एखाद्या प्राण्याला हात लावतो ती त्याच्या हात लावून मस्त त्याच्याशी चिकाला काहीतरी paint बोलायचं. करते. पण मी लिटरली सांगतो हा सीन पूर्ण ड्यून 3 किंवा पूर्ण ड्यून सिनेमा वर्सचा एक भन्नाट सीन असणार आहे. आय कॅन आणि- प्रेडिक्ट दिस. For all I've done. क्रेझी गुड. शेवटच्या सीन मध्ये पॉल अट्रायडियस सॉरी म्हणतोय. तो नेमका चानीला म्हणतोय की कोणाला म्हणतोय आय डोंट नो पण त्याचं काहीतरी मिनिंग बघायला म्हणताय. म्हणजे पॉल अट्रायडियसने असं काहीतरी केलंय की त्याला सॉरी म्हणायला लागतंय. हा विचार करण्यासारखा विषय आहे. नक्कीच. मला तर पर्सनली टीजर खूप आवडलाय पण मला आपल्या पॅनलवरती यायचंय त्यामुळे खरं तर त्या डिस्कशन वरती आपण येऊया. तर आपण पहिले बाबा मेकपूल पासूनच चालू करूयात. सगळ्यात पहिलं तुझं रिएक्शन काय ओव्हरऑल हा नाही, टीजर खरं- तुला कसा वाटला आणि काय तुझं पहिलं रिएक्शन? मी एकच मला खतरनाक. माझ्या भाषेत मला खतरनाक ट्रेलर होता. मला सगळ्यात जास्त आवडलेली गोष्ट म्हणजे मी याच्या फक्त व्हिज्युअल आणि म्हणतो ना व्हिज्युअल आणि साऊंड एक्सपिरियन्स साठी जाणार आहे. जो काही यासाठी साऊंड ट्रॅक आहे म्हणजे ते जे चॅन्टिंग करतायत त्याच्यावर मी एक सेपरेट व्हिडिओ तयार केला होता. ते जे टाईप म्हणजे त्या प्रकारे ते चॅन्टिंग तयार केलंय ना ते वॉरक्राय प्रॉपर ते तयार केलंय ना ते मजा येते. जसं तू बोलला की जो ऑडिओ व्हिज्युअल एक्सपिरियन्स आहे तो मी पण अनुभव करू शकतो डेस्कटॉपवर बघून आणि हेडफोनवर. आय एम व्हेरी डॅम शुअर आयमॅक्सला काहीतरी भन्नाट होणार आहे. पण तेजस तुला काय वाटतं ओव्हरऑल टीजर बघितल्यानंतर? मला एवढंच सांगायचं आहे ट्रेलर पाहून देऊन एकदम अप्रतिम म्हणजे एकदम अल्ट्रा प्रो मॅक्स लेवलचे आपल्याला व्हिज्युअल्स बघायला भेटणार आहे. तेजस ऍक्च्युली आपल्या सर्वांमधला जो सामान्य एक व्ह्युअर असतो ना जो फक्त ऑस्ट्रक होऊन जातो आणि मग त्याला काही बोलता येत नाही त्या सगळ्यांचं प्रतिनिधित्व आहे. हर्षल तुला सुद्धा सेम प्रश्न आहे. बेसिकली मला वाटतं प्रिव्हियस ड्यून्स मध्ये त्यांनी बरेचसा असं कन्स्ट्रेंट होता किंवा एखाद्या याच्यात तू वॉर जास्त दाखवला एखाद्या याच्यात माइंड गेम्स थोडेसे जास्त. आय थिंक इकडे सगळ्यांचा एकदम भयंकर कॉकटेल राहणार आहे आणि मला तर मी साऊंड डिझाईनचा खूप मोठा फॅन आहे ड्यूनचा. क्रेझी साऊंड डिझाईन. मला तर तो जसं अथर्व बोलला जेव्हा तो असं स्टेजवरती चढतो पुढे आर्मी तेच ना. भाई ऍड्रेस क्रेझी 100%. तो आणि जो मी शेवटचा सीन बोललो हे दोन खरंच पैसा वसूल शॉर्ट आहे. बट वेन हर्षल इज टॉकिंग अबाउट साऊंड डिझाईन मला म्युझिककडे पण यायचं मित्रांनो कारण की म्युझिक जगातला बाप माणूस हॅन्स झिमरने म्युझिक दिलेलं इफ आय एम नॉट रॉंग. आणि ती गोष्टच वेगळी आहे काहीतरी. म्हणजे ड्यून 2 मध्ये पण तुम्ही जर का तो एक ट्रॅक ऐकला असेल लिसन अल गलिबचा तो बाप होता आणि आय एम डॅम शुअर ड्यून 3 लास्ट असणार आहे इफ आय एम नॉट रॉंग त्यांच्या पूर्ण सिरीज मधला. तर याच्यात पण हॅन्स झिमर पूर्ण बॅकग्राऊंड स्कोर असला बाप देईल की ऑडिओ व्हिज्युअलचा तो खूप महत्वाचा पार्ट असेल. गुजबम्स म्हणतो ना आपण Yes, yes. प्रॉपर थिएटर आणि ते थिएटर मध्येच मिळणार. तो एक्सपिरियन्स थिएटर मध्ये मिळणार. म्हणजे त्या काळात जसं स्टार वॉर्स होता तसं आताच्या काळात ड्यून 3 आहे. नक्कीच. हा मी नक्कीच आज हे म्हणू शकतो की लॉर्ड ऑफ द रिंग्स बाकीच्यांसाठी होती. सो ड्यून इज गोइंग टू बी दॅट फॉर दिस जनरेशन फॉर शुअर. बाबा मेकपूल साठी आपला पुढचा प्रश्न आहे. या टीजर मधला सर्वात मोठा असा सरप्राइझिंग एलिमेंट तुला काय वाटतो? व्हॉट इज इट फॉर यू? सरप्राइझिंग एलिमेंट मी तर तेच म्हणेल की फर्स्ट पहिला तर रॉबर्ट पॅटिन्सन आणि दुसरा म्हणजे ची आलिया ॲट्रेडिस त्याची बहीण दाखवली ती.
कारण हे दोन कॅरेक्टरची डेव्हलपमेंट कशी होती मूवीमध्ये किंवा त्यांचं इंट्रोडक्शन कसं त्यांना प्रेझेंट करतायत हे मला बघायला आवडणार आहे. हर्षल तुला काय वाटतं? डंकन तर मला वाटतंच आहे सरप्राईज एलिमेंट राहणार आहे, पण मला वाटतंय की जे पॉल ॲटॅडिसची बहीण आहे ते त्यांनी कसं थोडंसं एकदम हलकंसं इंट्रोड्यूस करून दिलं आणि नंतर पूर्ण गायब. त्याचा इम्पॅक्ट एवढा पण असू शकतो आणि एवढं पण असू एवढं पण असू right. मला तर खूप मोठा वाटतोय म्हणून त्यांनी छोटीशी झलक दाखवली. दॅट्स व्हॉट आय हा. आपण फायनली आपल्या शोच्या एंड कडे येतोय, त्यामुळे मला एक शेवटचा प्रश्न विचारायचा आहे. काय वाटतं बाबा मेकपूलला ओव्हरऑल टीजर बघून की किती रेटिंग देणार, म्हणजे 10 पैकी किती रेटिंग देणार या टीजरला? ट्रेलर बघून तर मी डायरेक्ट मी 9 म्हणेल. ऍक्च्युली खरं तर 10 आउट ऑफ 10 म्हणणार होतो, पण 1% मी एक्सपिरियन्स साठी ठेवली. हर्षल? आय थिंक 9.5. तेजस तुला काय वाटतं? मला 9 रेटिंग देत आहे. 9. हे बघा तेजस बोलला म्हणून मी स्वतः पण 9 रेटिंग देतोय असं नाहीये, पण मला पण 9 रेटिंग यासाठी द्यायची आहे कारण की तो 1 मार्क जो आहे ना, तो फक्त 1 रेटिंगचा तो मी यासाठी ठेवतोय कारण की तो 10 पूर्ण त्यावेळेस होईल ज्यावेळेस मी चित्रपट बघेन. आणि पर्सनली माझ्यासाठी तरी हा टीजर एक्झॅक्टली तेच करतो आहे जे एका टीजरने केलं पाहिजे, कारण की स्टोरी रिव्हील न करता एक्साइटमेंट बिल्ड करणं हेच एका टीजर आणि ट्रेलरचं काम असतं आणि ते यामध्ये परिपूर्णपणे डिरेक्टरने केलं आहे. आणि जर तुम्ही व्हिज्युअल्सबद्दल बोललात, ऑडिओबद्दल बोललात, म्युझिकबद्दल बोललात, स्केल आणि ओव्हरऑल बॅकग्राऊंड स्कोअरबद्दल जर बोललात तर सगळेच नेक्स्ट लेवल आहे आणि ते मागच्या मूवीजमध्ये पण होतं. त्यामुळे माझ्याकडनं सॉलिड 10 on 10 असला पाहिजे, बट सॉलिड 9 on 10 आत्ता तरी आहे. आमचं मत तुम्ही ऐकलं आहे. आता तुमची वेळ आहे मित्रांनो. तुम्हाला ड्यून पार्ट 3चा टीजर कसा वाटला? तुम्हाला 10 पैकी किती रेटिंग या ट्रेलरला टीजरला द्यायची आहे आणि या टीजरमधला तुमचा फेवरेट मोमेंट कोणता आहे हे सगळं तुम्ही आम्हाला कॉमेंट्समध्ये सांगा. कॉमेंट्समध्ये तुमचा भाऊचा वर्डिक्ट तुम्ही नक्की सांगा, कारण की आम्ही सगळ्या कॉमेंट्स वाचणार आहोत. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि भाऊच्या शोला सबस्क्राईब करायला विसरू नका. सबस्क्राईब करा. मी तुमचा भाऊ राजस आजसाठी इथेच थांबतो. भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये. तोपर्यंत खुश राहा, कनेक्टेड राहा आणि भाऊचा शो बघत राहा. भेटूयात पुढच्या एपिसोडमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.